नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला। तर तिकडं लावलाय वरण भाताचा कुकर। पाण्यासाठी कुणीतरी पैसे खाऊला पाठवलं होतं, त्यासाठी बानूला मी कुकर घेऊन आली वरण भात करायला। पुढे दिसतात ना, त्यामध्ये ती एकदम असं घट्ट नाही, पातळ खिचडी व्हावा असं। तर इकडं बानू बघा किती खराब झालंय लेकरू, किती खराब झालंय लेकरू। बघू शकताय तुम्ही भावा बहिणीला, हो का कशी बघती। जा जा की। तर मला तुम्हाला एक सांगायचंय, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी भावा बहिणींनो। तर बानूचा लवकरच ट्रीटमेंट चालू करण्यात येणार आहे। तर बानूला बसवलं म्हणून रडती, ती खाली झोप म्हणवती। नाही नको बाबूला, माझ्या लय आगाव पोरगी झाली। हा का कशी रडते होईल, किती खराब झाली। मध्ये गेले आजारी होती त्यावेळेस बघू शकताय तुम्ही। बर चल थांबा एक मिनिट भावा बहिणींनो। एका आईची जिंदगी अशी असते बघा। हा ना बसायला येऊनी। आणि आता बानू काय बारकी नाही, बानू पूर्ण 12 वर्षाची झालेली आहे। बानू तिला वाटत असेल मी पळावा, तिला काय झालं माहितीये का, मानाला दुःख झालंय आणि म्हणजे महागचं जे असते का नाही पिछवाडा, त्याला पण दुःख झालंय, माकर हाड म्हणतात त्याला। तर ती दुखते बानूला, असं बसवल्यावर त्रास होतोय। तर त्या ताईनं एक पुण्याची ताई आहे आणि एक मुंबईची ताई आहे। त्या मुंबईच्या ताईंचं खाऊला पैसे घालवलं आणि जे पुण्याच्या ताई आहेत त्यांनी बानूसाठी पैसे पाठवलं होतं, त्यासाठी मी बानूला कुकर घेऊन आले। बारका छोटा 3 लिटर का 4 लिटरचा आहे, 2 डबे आहेत त्याच्यात। म्हणलं बानूला आता उन्हाळा लागल आणि दूध जास्त नाही का, उन्हाळ्याचं नाश्तं हे होतं ते होतं, म्हणून त्यासाठी मग कुकर घेऊन आले। आता मस्त मी दाखवणार होती तुम्हाला, पण कसं आहे माहिती का, काही गोष्टी जरी सांगितलं तरी पण नाही का याच्यामध्ये नेत्यात, वेड्यात काढतात। मी भली वेडी तरी असली ना तरी पण मी लेकरं बघून सगळ्या गोष्टी करते। आणि राहिला प्रश्न, आता आई गेली कोल्हापूरला, म्हणून आता 2 दिवस सुट्टी मला पडली, म्हणून लेकरांपाशी मी आले। आता ह्या पोरीला मग तात्या इरबळ सांभाळू शकतात, पण दिवसभर आणि रात्रीचं, आणि पोरगी आईशिवाय बिलकुल राही नाही। मला तर काय एवढं नाही, माझं काय नसतंय, पण ती मी येते जाते ना, त्यामुळं मग तिला वाटतं की मग मी इथंच आहे। आणि राहिला प्रश्न आईचा, तर आई 24 तास इकून तिकून बानो करते, त्यामुळं मग हो का बघू शकते, बघितलं का तिला झोप आली। कुठं बघते काय म्हणते, माझं लेकरू। आणि बानूला तर काय झालं तर घरातलं कोणच व्यक्ती जेवत नाही, नुसतं टेन्शन येतं। आणि बानू हसत खेळत राहिली की मग सगळीच हसत खेळत राहतात। आणि बानू तर हसली नाही, ज्या वेळेस हसली नाही का नाही त्यावेळेस मग आमचं जेवण सुद्धा आम्ही विसरून जातो, असं आहे। मग बघा त्या लेकराला तर कळलं असतं माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय। हो का, मी आई आहे, मला सगळ्या गोष्टी कळतात, पण आता माझ्या आईला थोडी कळणार आहे, ती म्हातारी झाली, तिचं वय झालंय, तिला थोडी कळणार आहे। पण काही गोष्टी आता तिला पण समजावायला लागल्या। त्या कसं आहे, आमच्या गावात कामं नाही ती, त्यामुळं मला एवढ्या लांब जावं लागलं। आणि बरेच मी जास्त लांब नाही, असं की मी 8 किलो 10 किलोमीटरवर आहे, पटकन मी येऊ शकते, बरोबर आहे की नाही।
तर माझ्या लेकरांना पण मी सांगितलेलं आहे की बाबा मला उशीर लागेल, आणि बानूला पण सांगितलं समजून की बानू मला यायला उशीर होईल. त्यामुळं बानूचं माझ्यापाशी काय नसतंय. ती आई कुठे चालली आणि आई नाही दिसली की ती येड्यावणी करते पोरगी. तिला आईच पाहिजे. देवबाप्पाला सुद्धा जाऊन आईनं देवबाप्पा घेऊन गेली देवबाप्पाला. तर चला, हेच मी तुम्हाला दाखवायचं होतं. आणि सगळ्यात जास्त बगीचा आमच्या दारापुढं जी केळी आणि बारकी ती मखमली फुलं लावली होती का नाही, तर इतकी भारी उमजलेत काय सांगायचंय तुम्हाला. लय छान दिसतंय, असं वाटतंय आमचं गार्डनच आहे. गार्डन जीव बघाय. तर ही हेडव मी उद्या काढीन, तुम्हाला इंस्टाला बघायला भेटेन, किंवा हेडव पण काढीन मी. त्यावेळेस तुम्हाला दिसन की आमच्या दारापुढं किती मस्त बगीचा झालेली आहे. तर हेडव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि माऊला, मुंबईच्या माऊला, परत पुण्याच्या माऊला सांग की मम्मीनं माझ्यासाठी लय कष्ट करते, आणि तुम्ही जी मदत केलेली आहे, खाऊला पैसे पाठवले, त्यासाठी मला मम्मीने भरपूर खायला आणलं. सांगा बाबू. तर चला, हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बानू असं कर, हो का, मेहंदी नाही, नख पालिश आणि लाईक असं कर की बाबू. पोरगी बी लय आगाव आहे. लाईक करा, फॉलो करा. रडायला लागली. तर चला, बाय.